भुजमूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा उपासनेला दृढकालभावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे गुरु थोर मनावा की देव थोर मनावा आधी नमस्कार कोणाची करावा समर्थाशी वाटे देवाहुनी गुरु थोर दयाच्या कृपे भेटे रघुराजवीर मनोन पुढत पुढची मी अभिवंदिला श्री सद्गुरुची जो अभिलाषित मनोरुची पूर्वी तो हा काही खड्याचे बाहुले चालविल्या सूत्राचे चाले ऐसा माते दावीत बोले स्वामी हा माझा सद्गुरु बाबा संतजन हो प्रेमाने बोला संगत या वसाहतीमध्ये आज काय पहिल्यांदा आलो नाही महाराज, तिसऱ्यांदा आलो संगत. एकदा आलो हे समृद्ध परमात्मा झालं आणि पाऊस झाला. त्याच्या अगोदर एकदा येण्याचा योग आला होता आणि आज पुन्हा सासंगती तुम्हा सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आणि स्वयं माझ्या सद्गुरु बाबा महाराजांच्या कृपाशीर्वादानं आज या ठिकाणी पुन्हा हा सासंगती ज्ञान यज्ञाला मला आहुती टाकण्याचा सासंगती क्षण प्राप्त होतोय. सासंगतजी या वसाहतीचं नावच अद्भुत आहे. सासंगतजी म्हणलेलं आहे सर्दी हो या गर्मी कुदरत के नजारे है कुछ लोग भी प्यासे है और गंगा के किनारे है. सासंगत आपण प्रेमान बोला. सासंगतजी दोन शब्द आहेत लक्ष आणि तीर्थ. सासंगतजी दोन शब्द आहेत ना हे आध्यात्मिक लक्ष आणि तीर्थ. सासंगतजी लक्ष दोन प्रकारचे. एक आहे जे तुम्ही तिकडे बघायला लागलाय आणि दुसरं जे आहे ते तुम्ही माझ्याकडे बघा. दोन प्रकारचे लक्ष शास्त्रात सांगितले. एक लक्षाला कल्पनेचा अधिष्ठान आहे, त्याला इमॅजिनिंग म्हणतात, कल्पना. आणि दुसरं जे लक्ष आहे ती वास्तवता आहे, सत्य आहे. एक लक्ष आहे त्याला संसार म्हटलेला आहे आणि दुसरं जे लक्ष आहे त्याला परमार्थ म्हटलेलं आहे. लक्ष या लक्षाला ज्या प्रेरणेचं अधिष्ठान आहे त्या प्रेरणेच्या अधिष्ठानावरती ठरतंय ते लक्ष तीर्थ आहे का पाप आहे. प्रेमाने बोला. लक्षाचं हे अधिष्ठान आहे. लक्षात घ्या, जर लक्ष काल्पनिक असेल मग ते भक्तीत असू दे अथवा संसारात असू दे तर ते लक्ष सासंगतजी पापाची प्राप्ती करून देणार. आणि जे लक्ष वास्तव अधिष्ठित आहे ते परमात्म्याची प्राप्ती करून देणार. लक्षावरच ठरणार आहे जीवन तीर्थ आहे
का विद्रूप आहे. आणि लक्ष कळावं म्हणूनच अलक्ष्याची चर्चा आहे. लक्षापासून विमुख झाल्यामुळं जीव मृत्यूचा भक्ष झाले. कितीतरी शास्त्र या लक्षावरती बोलतायत. मला तर असं वाटतं की वर्षभर बोलू शकेल प्रेमाने होता. सद्गुरू सांगता असता एक लक्षात घ्या, लक्षावर सर्व काय. परमात्मा पण एक लक्षच आहे, संसार पण एक लक्ष. एक सुंदर वचन मला काल पाहायला मिळालं. एका परिवारामध्ये गेलो होतो आणि एक सुंदर सासंगीची वॉल पेंटिंग होतं. त्याच्यावरती निसर्गाचं चित्र काढलं होतं. त्याच्या खाली फार सुंदर सुभाषित लिहिलं होतं. त्याच्यावर काय लिहिलं होतं, व्हॉट यू आर गॉड गिफ्ट टू यू. व्हॉट यू आर गॉड गिफ्ट टू यू, व्हॉट यू आर बिगेन गिफ्ट टू गॉड. याचा इतकं सुंदर लिहिलं होतं. याचा अर्थ इतका सुंदर आहे, तुम्ही जे पण आहात, तुम्ही जे आहे हे पण एक लक्षात आहे. तुम्ही जे आहात ती तुम्हाला ईश्वराकडून भेट आहे, गिफ्ट आहे. व्हॉट यू आर गॉड गिफ्ट टू यू. तुम्ही जे आहात, तुमचं जे असणं पण आहे, जे पण आहात, तुमचं असणं ही ईश्वराकडून तुम्हाला मिळालेली भेट आहे. त्या असण्यावरती तुम्ही जे बनशिला, व्हॉट युअर बिकेम गिफ्ट टू गॉड, त्याच्यावर जे तुम्ही बनशिला ते तुमचं बनणं तुमच्याकडून ईश्वराला भेट असेल. व्यवहारामध्ये देखील आपण बघा, मुलाच्या लग्नात काय आहे घेऊन आलाय पाहुणा, त्याच्यावर त्या पाहुण्याच्या मुलाच्या लग्नात आपली भेट ठरलेली असते. हे पण एक लक्ष आहे. तसं या वाक्यात सांगितलेलं आहे, तुम्ही जे पण आहात, तुमचं असणं हे ईश्वराकडून तुम्हाला भेट आहे. आणि ईश्वरानं तुम्हाला असणं दिलं असेल तर तुमचंही कर्तव्य बनतंय त्याच्यावरती काहीतरी बनून ईश्वराला भेट देणं. हे जे बनणं आहे, त्यानं जे दिलेलं आहे त्याच्यावर जे बनणं आहे ना, ते बनणं लक्षावर आधारित आहे. जर लक्ष चुकलं, भेट चुकणार महाराज. ईश्वराकडून भेट चुकणार. समजा ब्रह्मरसाचा पाला त्याला बाजूला ठेवून जर लक्ष दिशी रसाचा पाला त्याला झाला, तर माणूस बनण्याची भेट ईश्वराला मी देऊ शकणार. दारुडा बनण्याची भेट गेली ईश्वराला. शास्त्र सांगते की जीवन ऋण फेडायला, मनुष्य जीवन, मनुष्य योनी ऋण फेडायचे. हे जर ऋण नाही फेडतात तर शास्त्रीजी या योनीचाही आरोप. म्हणून सुरुवात केली. लक्षात घ्या, लक्ष तीर्थ वर्षामध्ये बसून हे बोलतो लक्षात घ्या. लक्षाला अधिष्ठान ज्या गोष्टीत आहे त्याच्यावरती लक्षाचा परिणाम आहे. जर लक्ष संसार असेल तर शेवटचा श्वास देखील संसारात आला. कबीर म्हणतात, जर मरताना मुलं बाळा आठवली तर डुकराच्या जन्माला जाते, कारण त्याला 20 पिढ्यासाठी एका काय. बघा लक्ष कसं. जर घर आठवलं मरताना तर सर्प योनीला जाणार. जर घर आठवलं तर पालिके जन्माला जाणार. जसं लक्ष आहे
त्याचं फळ आहे. म्हणून पुनश्च सांगतो, लक्ष सत्याधिष्ठित असलं पाहिजे, वास्तवतेला धरून लक्ष असलं पाहिजे. आणि वास्तव कुठं आहे तर सद्गुरु जवळ आहे. सद्गुरूशिवाय सगळे आजपर्यंत कळलं नाही, कोणालाच कळलं नाही. सद्गुरूशिवाय लक्ष पण करेक्ट लक्ष नाही लागलं, लक्षात घ्या. त्यामुळे जीवन भरकटलेलं आहे, मानवी जीवन भरकटलेलं आहे. मनुष्य नुसती कल्पना करतोय, मग धर्माची कल्पना, देवाची कल्पना, जन्माची कल्पना, सगळ्या कल्पनेनं जीवन भरलेलं. कारण का? कारण अज्ञान अधिष्ठान आहे जीवनात. ना सद्गुरू आहे जीवनात, ना ब्रह्मज्ञान आहे, ना कर्त्याचं ज्ञान आहे, ना मनुष्य जन्माचं प्रयोजन आहे, ना ईश्वर आहे, ना भक्ती आहे, ना परमार्थ आहे, ना परोपकार आहे. काहीच नाही आहे जीवनात. जीवनात फक्त एकच आहे, फक्त मिळवायचं, भोगायचं, खायचं, प्यायचं, मरून जायचं. त्याला संसार म्हणतात. म्हणून या सर्व संसारातून, या सर्व कल्पनेतून जर निजात पाहिजे असेल, वास्तवता अधिष्ठित जर जीवन व्हावं वाटत असेल, सुखी जीवनातून व्हायचं असेल, माणूस बनायचं असेल, जन्म कृतार्थ करत असेल, आईची कूस धन्य करायचं असेल, तर त्याला एकमेव जीवनात साचले जीवनात सद्गुरूचा आठवण झाली, अन्यथा नाही आहे. मग बघा, जितकेही थोर पुरुषून गेलेले आहेत त्यांच्या जीवनात सद्गुरू आले. हो, सद्गुरू आले आणि त्यांचंच जीवन कल्पनेच्या पलीकडे गेले. म्हणून शास्त्रात सांगितलेलं आहे, ते भक्त माते नेण्याची जे कल्पना बाहेर न निघती, म्हणून कल्पित फळ पावते अंतवत. अर्जुना, ज्यांच्या जीवनात सद्गुरू नाही आहे ते जीवन कल्पनेच्या बाहेर पडत नाही. तुम्हाला केवढी मोठी देवाची कल्पना आहे. बाकी गोष्ट सदैव सांगतो, एक पेपरला बातमी जर वाचली ना तुम्ही, तर त्याच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. एखादा दरोडा पडला, पहिल्यांदा वाचली बातमी, आपण म्हणतो कुठल्या भागात पडला, तिथं सिक्युरिटी गार्ड भरपूर असतात, पडलाच कसा, लोक लोक कुठले आले असतील, ते किती असतील, कसा दरोडा टाकला असेल, दरोड्यात किती रक्कम नेली असेल, किती लोकांना मारला असेल, त्याच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न. विचार करा. परंतु ना देवाचा तळ गाठलाय, ना परमार्थाचा तळ गाठलाय, ना जीवनाचा तळ गाठलाय. जीवनाचा तळ गाठलाय व्यसनानं गाठलेला आहे, जीवनाचा तळ गाठलाय कल्पनेनं गाठलेला आहे. म्हणून सद्गुरूची गरज, सद्गुरूची गरज आहे जीवनाला. सद्गुरूच आदर्श पुरुष आहे, लक्षात घ्या. आदर्श पुरुष आहे. रथाच्या, तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये कथा आहे, शल्य नावाचा राजा कर्णाच्या रथावरती होता युद्धामध्ये, आणि अर्जुनाच्या रथावरती भगवान श्रीकृष्ण होते. आता विचार करा, तसं जर पाहायला गेलं ना तर कर्ण श्रेष्ठ आहे अर्जुनाहीपेक्षा. सर्व गोष्टीमध्ये निपुण होता, अगदी धनुर्विद्येमध्ये पासून ते दान धर्मापर्यंत. आणि मी जिंकणारच हे युद्ध, अशा फार विश्वासानं तो युद्धाला आला होता. आणि अशा या कर्णाचं सारथ्य पण शल्य नावाचा राजा करत होता. इकडं अर्जुन गर्भगळीत झालेला आहे. सैन्य बघून त्यानं गाडीवर धनुष्य फेकून गेलो. अरे जाऊ दे म्हणलं, कशाला म्हटले ते युद्धच नको, तो ऐश्वर्य भोगच नको.
त्याच्यापेक्षा म्हणले गिरीकंदरामध्ये जाऊन म्हणले भीक मागून खाल्लेलं बरं. असं संपूर्ण नाराज होऊन निगेटिव्ह मध्ये जाऊन युद्ध हरणार या भूमिकेतून त्याचं चित्त गर्भगळीत झालं होतं. अशा अर्जुनाच्या रथावरती सारथ्यपद भगवान श्रीकृष्ण करतो. विचार करा, मी हरणार ही पक्की भूमिका होती, त्याचं सारथ्यपद भगवान श्रीकृष्ण करतो. आणि मी जिंकणार ही पक्की भूमिका ज्या कर्णाची होती, त्याचं सारथ्यपद शल्यराजा करत होता. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? जिंकलो कोण? अर्जुन जिंकला. कर्ण हरला. का हरला? हे सांगतो. तुम्ही लगाम त्याच्या हातात दिलाय, लक्षात घ्या. त्याच्यावर तुमची हार आणि जीत ठरलेली आहे. जर जीवनाच्या लगाम संसाराच्या हातात दिला तर शेवटी हार नक्की आहे. आणि जर जीवनामध्ये समर्थ सद्गुरू असेल आणि जीवनाच्या पूर्ण जीवनाचं समर्पित लगाम जर सद्गुरूच्या हातात दिला तर विचार करा, शास्त्रज्ञ विजय नक्की आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्रज्ञ हा पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली महाभारतामध्ये, की जीवन कुणाच्या आधारावरती समर्पित केलेलं आहे, कुणाच्या आधारावरती समर्पित आहे. त्याच्यावरती जय आणि त्यातून पराजय ठरलेला आहे. त्याच्यावर लक्ष कशावर केंद्रित आहे, त्याच्यावरती हे तीर्थ आहे, पाप आहे. हे असं नाही ठरणार. असं काय ठरणार आहे? आता जरी मी लक्ष देतो वसाहतमध्ये चांगल्याची प्रॉपर्टी घेऊन जरी येऊन राहिलो प्लॉट घेऊन, ह्याची गॅरंटी नाही की माझा शेवट तीर्थरूप होईल. काय गॅरंटी? माझा शेवट तीर्थरूप कधी होईल? शेवट मी कशाची आठवण करेन? शेवटी अंतिम माझी वासना कोणती असणार आहे? अंतिम माझं लक्ष काय असणार आहे? त्याच्यावरती ठरणार आहे जय आहे का पराजय आहे. म्हणून शास्त्रज्ञजी बघा, तुम्ही जितके पण शास्त्रज्ञजी अंत होऊन गेले, जे वास्तवादी पुरुष होऊन गेले, कल्पनेच्या पुढे गेले. आणि आज निरंकारी बाबा शास्त्रज्ञजी या सर्व कल्पनांचा ऱ्हास करून, म्हणजे देवाची कल्पना असेल, संसाराची कल्पना असेल, पाप पुण्याची कल्पना असेल, कर्मकांडाची कल्पना असेल, शास्त्रज्ञजी अन्य कोणत्या अध्यात्माची कल्पना असेल, गुरु सद्गुरूची कल्पना असेल, कोणतीही कल्पना असू दे, शास्त्रज्ञजी त्या कल्पनेतून आज मानव मात्राला बाहेर काढायचं काम आज निरंकारी बाबा एका ब्रह्मज्ञानाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून आज 147 देशामध्ये गुरु कार्य करत आहे. म्हणून निरंकारी बाबाची गरज. असं समजू नका की मी बरीच वर्ष गुरु केलेला आहे किंवा बरेच वर्ष अध्यात्म वाचलेला आहे, बरंच काही वाङ्मय वाचलेला आहे, बरंच काही ग्रंथ वाचलेले आहेत, बरंच पारायण केलेलं आहे, बरंच दान धर्म केलेला आहे, त्याच्यावरती मला वास्तवता कळेल. ही पण एक कल्पना आहे. कल्पना आहे. एक राजा होता, प्रेमाने होता. त्या राजानं ऐलान केलं की मी एक ऐलान करतो की या परीक्षेमध्ये मी एक परीक्षा घेतोय, त्या परीक्षेमध्ये ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे, म्हणजे ते विद्वान असतील, हुशार असतील, तर्कवान असतील, सर्वांना त्याच्यामध्ये भाग घेता येईल. सांगितलं की ज्यांनाही भाग घ्यायचा आहे त्यांनी एक नावाची लिस्ट माझ्या सेवकाकडे द्या. जितकी लिस्ट लोकांची त्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना मी एका कारागृहामध्ये कैद करणार. त्या कारागृहाला एक कुलूप लावणार आणि ते कुलूप हातून असेल. ते कुलूप जो पण कोणी काढून माझ्यापर्यंत येईल त्याला माझं निम्म राज्य प्रेझेंट असणार.
बक्षीस असणार. म्हणजे ऐलान केल्यानंतर जो तो तर्कवादी ज्याला कुलपाचं ज्ञान आहे सासंगतजी, जेव्हा ऐलान केलं गेलं तेव्हापासून बऱ्याच लोकांनी नावही दिली, बाजारातली भरपूर कुलपं आणली, प्रत्येक चावीचा अभ्यास केला, कुणाला कुठं खात आहे, कुणाला कुठं खात आहे, किती लांबडी आहे काय. 1 महिन्याचा अवधी होता आणि 1 महिना पूर्ण झाल्यानंतर काही ठराविक लोक त्या सासंगतजी त्याच्यामध्ये उतरलेली ते सर्व एकत्रित झाले. राजानं कैद केलं आणि आतून सासंगतजी कुलूप लावलं. आता कुलूप लावल्यानंतर सासंगतजी जो तो आज पोत्या घेऊन गेला होता कुलपाच्या प्रेमाने बोला. प्रत्येक कुलपाचा कसे गिअर्स असतात, त्याला लिव्हर किती असतात, काय असतात काय असतात सासंगतजी. आणि त्याच्यामध्ये एक अशी व्यक्ती होती की तिने काय आज पोती नेलं नाही काय नाही, आज केला घोंगडे टाकला आणि घोरायला चालू केला प्रेमाने बोला. बाकीचे जे होते तर्क वितर्क करणारे अभ्यासू, ज्यांना अभ्यास होता कुलपांचा किल्ल्यांचा, ते मात्र चिंतन करायला म्हणजे किती लिव्हरचं कुलूप आहे, तो पुस्तक काढा, तो अध्याय काढा, त्यात हे पान काढा, ते कसं बनवलेलं आहे, म्हणजे रात्र गेली त्याच्यात. प्रत्येक जण काढा लागते. आज पुस्तक कुलपाची पुस्तकं ह्यात काय त्यात काय काय. आणि जे झोपलं होतं ते निवांत सकाळी उठलं आणि पहिला कुलपापाशी जाऊन त्यानं कुलूप हलवून बघितलं. त्याचं कुलूप लावलं नव्हतं, नुसतं टेकवलं. त्यानं कुलूप काढलं आणि तराट राजापाशी जाऊन बसलं. गेल्यानं पण त्या बाकीच्या ग्रंथाचे हात त्यांना माहीत कुठे झोपल्याने गेले. जाऊन राजापर्यंत गेलं आणि पहिल्या धनाचं मानसिक झालं. राजा त्याला घेऊन आला तरी हे अजून माणूस चालत लागलं. म्हणजे ह्या जगात काय आहे, ह्या जगात कुठलं कुलूप आहे, ह्या जगात कुठलं कुलूप. राजा म्हटलं काय चालताय. राजाला हातच म्हणतात थांबा राजा, अहो कुलूप काढायचंय ना. कुलूप काढलं की सगळ्यांना म्हणलं कुलूप निघालं. काय निघालं तुम्ही काढलं. आम्ही एवढंच तज्ञ आयुष्य घालवलं, महिना घालवला कुलपाच्या जागा हुडकायला. राजाने सांगितलं ह्यानं काढलं बरं, त्याला बोलवा. म्हणजे तुझ्याकडे कुठला कुलपाचा ग्रंथ आहे बाबा, लगेच कुलूप तुला कसं निघालं. त्याने सांगितलं तुम्ही पोट्या वाचत बसला कुलपात. मी पहिला कृती वाचायच्या अगोदर पहिला ही कल्पना करू, पहिल्यांदा हे जाचून घेतलं खरंच राजानं कुलूप लावलंय का. ही बाकी जी होती ती ते कुठं बघतात, ह्यात काय म्हणताय त्यात काय म्हणतात, ह्या ग्रंथात काय आहे ह्या ग्रंथात काय. अरे कुलूप कधी काढतात. कोशाचं एक पुस्तक आहे मिट्टिकेची, वाचा कधी मिळालं वाचत जावं. वाचलं पाहिजे लोक, वाचल्याशिवाय वाचत नाही प्रेमाने. आपण नाही ते वाचतो, असं काहीतरी कामाला येतो, कामाचं वाचलं पाहिजे प्रेमाने. त्याच्यामध्ये ही कथा होती, ओशोनं सांगितलेली कथा की जे वाचल्याला धरून आहेत त्यांनाच कुलूप निघणार. बाकीचे नुसतं म्हणत राहणार ह्यात काय म्हणलंय त्यात काय म्हणलंय ह्यात काय त्यात काय. मग वाचताच बघत आहे जिथं सद्गुरू आहे, सद्गुरूजीच आहे तिथंच सत्य. कुठं आहे देवाची इमेजिंग आहे, कल्पना आहे. माणूस सकाळची गोष्ट सांगतो आमच्या गल्लीत. हो आजच्या काकणाला अर्थ कशाला प्रेमाने. आमच्या गल्लीत एक सॉफ्टवेअर इंजिनियर, नाव सांगत नाही ना जाहिरात आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यानं 1 महिना झाला पोलो फॉक्सवॅगन नवीन सोडवली. आज काय आहे सकाळी बघा त्या गाडीला नारळ फुटते, आरत्या पंचारत्या. काय सांगतो बघा, गाडीला नारळ फोडला, गाडी धुतली, गाडी जवळ पत्नी मुलगा होतो.
कुठली आरती चालू होती? सुख करता दुकानचा वार्ता विजनाची. आणि पुढं गाडी आहे. 2 मिनिटात थक झालो. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, गाडीला आरती करतोय. पुस्तक ठीक आहे, गाडीची आरती करतोय. म्हणताना गाडीची आरती नाही, गणपतीची आरती करतोय. आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. थक झालो. मला काय म्हणायचं आहे, एकीकडे एवढं शिक्षण पराकुटीत आहे, दुसरीकडे जीवन किती अंधारात आहे. आणि विज्ञान पुस्तक, विज्ञान करोडो फोक्स वॅगन आणायचं आणि एक नाही माणूस बसू दे त्यात. चालूच का महाराज? हे चालवायला ज्ञानच बसायला पाहिजे. आत मड पण नाही, जिवंतच बसायला पाहिजे. म्हणजे विज्ञान देखील ज्ञानाशिवाय जाग्यावर हलत नाही. किती सॉफ्टवेअर इंजिनियर जरी असला, कमांड द्यायला, मॉस हलवायला तर माणूस पाहिजे का नको? फाईल ओपन करायला जिवंत पाहिजे का नको? म्हणजे विज्ञान पण चालतंय, विज्ञान चलित होतंय, पण ज्ञानाला होतंय. आत्मा हे ज्ञान आहे. म्हणजे विज्ञान पण ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. कधी कळते? सद्गुरु जीवनात आहे. आणि हा फॉक्स वगैरे सत्संगाची जरूर करा. आणि कधी देवाची तरी करा ना. आरती देवाची करा ना. सॉफ्टवेअर देवाची आरती कर, गाडीची आरती. आणि आपल्या हिंदू धर्मात देव सोडतात गाडीला. विचार, मला एक प्रश्न असा पडत नाही, आजपर्यंत मला न सुटलेलं कोड आहे. आमोशेला त्या गाडीला का जायचं? तर एक त्याच्याकडे कल्पना लक्ष्मी आहे. गाडीला पुसते महाराज आणि त्यात जर साखर कमी पडली, बायकोला लाट लागते. नाव पण लक्ष्मी. गाडी पुसते, घरात येत, त्यात साखर कमी पडली, बायकोला लाट घालते. खऱ्या लक्ष्मीला लाट आणि 4 पैसे मिळवून देते म्हणून पूजा होय. किती अज्ञान जीवन आहे, किती लक्ष विचलित आहे जीवनाचं. म्हणून निरंकारी बाबाची गरज. अरे आयुष्यभर गाड्या पुसत बसणार. एकदम नाही म्हणला महाराज तुला माहित नाही म्हटलं, आमुष्याला कुठं ऍक्सिडेंट होत. मग म्हटलं ब्रेक काढून टाक, काढून टाक, काढून आमुष्या बोलत काढून टाक. प्रेमाने बोला. कशाला कंपनीनं बसवले? त्याला ब्रेक, स्टिअरिंग कशासाठी? विज्ञान करेक्ट आहे, लक्षात घ्या. विज्ञानाला ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून निरंकारी बाबाची संसार विज्ञान आहे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा फरक ज्ञानस्मृतीला स्पष्ट सुंदर केलेला आहे. म्हणजे जाणीव जेत न रिगे, विचार मागुती पाऊली नेघे, तडकू आईने नेघे. अर्जुना दया, अर्जुना तया नाव ज्ञान, एड प्रपंच विज्ञान, तेच सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. एक लक्षात घ्या, 3 शब्द आहेत. ज्ञान, विज्ञान, अज्ञान. सगळ्यात ज्ञान आहे बघा. ज्ञानात सगळं ज्ञानाशिवाय चालत नाही. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञानात शिवाय चालतच नाही. मग ज्ञान आहे का? ज्ञान सुद्धा पहिला डोक्याचा काढा. गुरुपैशी ज्ञान, सद्गुरु जवळ. गुरु जवळ विज्ञान आहे. तुम्ही जर कशावरून आकार हे विज्ञान आहे. आकार विज्ञान आहे. काय म्हणलेलं आहे? येर प्रपंच ते विज्ञान. ज्ञानेश्वर काढून बघा, काढून बघा ज्ञानेश्वर. 7व्या अध्यायामध्ये दोघे प्रपंच, नाम, रूप आणि आकार, याला प्रपंच म्हणतात. नाम, रूप आणि आकार हे विज्ञान आहे.
नामरूप आकारच खरं आहे हे अज्ञान आहे. आणि नामरूप आकार जन चालतोय हे ज्ञान आहे. आता हे नामरूप आकार, नाम शरीर, रूप 5.5 फूट, आकार उभा, कशानं चालतोय? आत्मारूपी ज्ञानानं चालतोय. मग हे नामरूप आकारच आत्मा हे अज्ञान. तस गुरु जवळ विज्ञान आहे आणि सद्गुरु जवळ ज्ञान. तुम्ही जर असं कशावरून, तर गुरु काय करतो लक्षात घ्या. शास्त्र काय सांगतो? गुरु काय करतो? गुरु नाम देतो. प्रेमाने बोला. गुरु काय करतो? नाम देतो. मग प्रपंचात काय सांगितलं? 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या कोणत्या? नाम, रूप आणि आकार. गुरु काय देतो? नाम देतो. रामकृष्ण हरी, ओम नमो शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, हे नाम आहे भगवंताचं. मग नाम, रूप आणि आकार हे विज्ञान आहे. गुरु नाम देतो म्हणजे गुरुचं विज्ञान आहे. सद्गुरु काय करतो? नामीची ओळख करून नाम देतो. म्हणजे ज्ञान देऊन मग विज्ञान देतो. तरी पण आम्ही म्हणतो आम्ही गुरु केलाय. दुसरा करायचा कसा? भागवत काढा. 24 गुरु केले दत्तात्रय. जो जयाचा घेतला गुण तयाची गुरु केले मी जाण. भागवत काढून बघा. 24 गुरु दत्तात्रयाने केले. दत्तात्रय सगळ्या गुरुचे महागुरु आहेत. लक्षात घ्या. दत्त अवतार हा सर्वातला पहिला अवतार आहे पृथ्वीवरचा. अनघा नावाची त्यांची शक्ती आहे. त्या शक्तीच्या द्वारे प्रकृती ज्याला म्हणले, अनघा ही प्रकृती आहे दत्ताची. या शक्तीच्या द्वारे ब्रह्मांड रचता दत्त आहे. दत्त ह्याला म्हणलेलं आहे. ह्याची शक्ती हा शुद्ध आहे. ह्याच्यात शक्ती पण नाही आहे. शक्ती म्हणलं की प्रकृती आली, शक्ती म्हणलं की जाणीव आली, शक्ती म्हणलं की निर्मिती आली. लक्षात घ्या. शक्ती म्हणलं की संकल्प आला. संकल्पाशिवाय शक्ती होऊ शकत नाही. मुक्त परमात्म्याच्या ठिकाणी शुद्ध आहे. हा शुद्ध आहे. याला हा जेव्हा संकल्प करतो, कोणता संकल्प करतो? की हा स्वतः संकल्प करतो. एकोहम बहुशास्त्री, मी एकच आहे, अनेक रूपाने मी नटावा. असा जेव्हा हा स्वतःहून संकल्प करतो, त्या संकल्प या जाणीवेतून निर्माण होतो. ही जाणीव अनघा ही शक्ती आहे. हे विज्ञान काय करते? जो किती केस जातील महाराज. निरंकार बाबा आला म्हणून बोलते तर आपण काय करतो माणसाला? जीवन ग्रंथ वाचून काय करणार महाराज? सगळे कल्पना आहे. शास्त्र तर वाचून कुठं कळलं? ज्ञानेश्वरी वाचते, विठ्ठलाची कल्पना करते. ज्ञानेश्वरी आयुष्यभर वाचते आणि पांडुरंग कुठे म्हणलं पंढरपूरचा म्हणते. ज्ञानेश्वरी पत्ता लिहिला पंढरपूरचा, लिहिला पण नाही पत्ता. 9,036 वयात ज्ञानेश्वरीच्या पांडुरंगाचा पत्ता लिहिला पाहिजे. ज्ञानेश्वर पहिले ज्ञानेश्वर आद्य भक्त आहेत पांडुरंगाचे. आद्य भक्त आहेत. माझं हृदय पांडुरंगानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि पत्ता घातला तर ज्ञानेश्वरी हा घातला नाही. कारण त्यांचा पांडुरंग सर्वव्यापक आहे. त्याच्या पांडुरंगातच सगळे पत्ते. पांडुरंगाचा पत्ता नाही. प्रेमाने बोला. पांडुरंगातच सगळे पत्ते. पांडुरंगाचा पत्ता नाही. पांडुरंग सर्वव्यापक आहे. म्हणून सांगतो, म्हणून सत्कृती परमार्थाची पण कल्पना आहे. लक्षात घ्या. भक्तीची पण कल्पना आहे. माणूस संसाराची तर कल्पना सोडून जात सांगतो. 2 प्रकारचे लोक जगात आहेत. एक अत्यंत भोगवते, दुसरा संसार करतात. आला चोर जन्माचे आला, झाला भाऊ मोठा झाला, गेला भाऊ व्याप गेला, गेला हलवत गेला, आला झाला गेला गेला. याच्या पलीकडे काही नाही. दुसरा तो भक्ती करतोय, देवाला मानून करतोय, जाणून करत. देवाची इमेजिंग आहे, कल्पना आहे. देव असा आहे, देव तसा आहे, देव निश्चित आकडवाला आहे, देव अजूनही त्याच्या पुढे सांगतो. देव, प्रत्येक देव घ्या, प्रत्येक देवाजवळ एक तर पक्षी आहे किंवा पशु आहे. विष्णू
काय पक्ष आहे? हा, शंकर घ्या, सर्प आहे, नंदी आहे, पशु आहे, गणपती घ्या, उंदीर आहे, प्राणी आहे. आता कुठला देव सांगा त्याच्याजवळ पक्षी आणि पशु नाहीये? विचार करा. अंबाबाई घ्या, महाग आहे. रेणुका माता घ्या, शिव आहे. महिषासूर मर्दिनी शिव आहे. का? एवढ्या सगळ्या देवांनी माणसाला का जवळ केलं हो? प्रश्न आहे. गणपती तो हा माणूस का नाही? शंकराच्या गळ्यात माणूस का नाही? दत्ताच्या पाठीमध्ये गाई आहे, कुत्री आहे, तो माणूस का उभा केला नाही? कधी डोकं लावलं नाही. नुसती कल्पनेची वृत्ती का नाही? पशु पक्षीच काय संकेत आहे. या सगळ्या एवढ्या अवतारांना देवाचे हे पशुत्व टाकायसाठी. लक्षात घ्या, पशुत्व टाकायसाठी. पशुत्व टाकणं म्हणजे अवताराचं प्रयोजन आहे. पशुत्व टाकायसाठीच हे अवतार घेतात आणि पशुत्व टाकण्यासाठी त्यांचा अवतार असतो, म्हणून ह्यांच्याजवळ पशु आहे. मग बाबा हा देवाजवळ कुठला पशु नाही, पक्षी नाही, एकच प्राणी आहे, मानव प्राणी आहे. का? ह्या देवी देवतांनी लक्षात घ्या, पशु पक्ष्यांचं पशुत्व घालवलं की नाही बघा. सापातलं वैर घालवलं, त्याला गळ्यात धारण केलं. कुणी? शंकरानं. विष्णूने गरुडातलं वैर घालवलं, आपलं वाहन केलं. सापातून गरुडाचं आजपर्यंत जमले का? लग्नात बघा वैर वर्ग आहे, सर्प गरुड, उंदीर मांजर. कॅलेंडर बघता की नाही लगीन ठरताना? परस्पर ते वैरी आहे. पण ह्या देवी देवतांच्या जवळ वैरी का नाही? कारण ह्यांचं वैरत्व घालवलंय, पशुत्व घालवून. मग ह्या देवी देवतांनी पशु पक्ष्यांचं पशुत्व घालवलं, यांचं वैरत्व घालवलं. या अवतारांनी या सर्वांचं वैरत्व घालवलंय. पण कलियुगात माणसाचं वैरत्व घालवणारा कोणतरी असावा. आता माणसाचं वैरत्व घालवणाऱ्या व्यक्तीचं, महापुरुषाचं नाव आहे निरंकारी बाबा. आणि हे सांगतो, जोपर्यंत पशुत्व जात नाही, जोपर्यंत स्वतःच शासनाची प्राणीपणा जात नाही, ती पूर्ण होणार. देवाला न आवडणारी गोष्ट आहे पशुत्व. हो, काढून बघा ज्ञानेश्वरी नवाज. अरे अर्जुना, म्हणजे मी गोपिका गाव असेल म्हणजे माझ्या जवळ आल्या, तरी देखील म्हणजे मी त्यांचं पशुत्व घालवलं. रावण म्हणजे वैरत्वानं आला म्हणजे तरी देखील मी त्याचं पशुत्व घालवलं. किती प्रमाण दिले सासूने. गजेंद्र, अरे म्हणजे एक हत्ती असून पण म्हणजे मी त्याचं पशुत्व घालवलं. आजपर्यंत जितके अवतार झालेत ना सासूंची, हे सगळे अवतार परमात्म्याचे फक्त पशुत्व घालवायसाठी, प्राणीपणा घालवायसाठी. प्राणीपणा शब्दाचा अर्थ कल्पना, वासना, अज्ञान. आज मनुष्यामधलं जे प्राणीपण आहे, आज ते घालवायचं काम सद्गुरू करते सासूंची. म्हणून सद्गुरूची गरज आहे. आयुष्यभर आम्ही गुरुला बोलले, जरूर माना. गुरु वंदनीय आहे, गुरु तेच रूप आहे, गुरु श्रेष्ठ आहे. आणि एक सांगतो, कलियुगामध्ये सद्गुरू करा. बघा, छऱ्याच्या बंदुकीनं एक तासा मरण घेतले, बरोबर आहे मला? छऱ्याची बंदूक तासा मरण, एखादी घोरपड मरण द्यायची, एखादं आणि पक्षी मरण मारायचं ठरलं. अशी छऱ्याची बंदूक घेऊन तर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर त्या सैन्याला उभं केलं. चालेल का मला? इथं काय पाहिजे? 156 पाहिजे. एका सेकंदाला 75 गोळ्या निघणाऱ्या, 60 गोळ्या निघणारीच रायफल पाहिजे. तिथं छर हुडकत तर बसला तो यालाच छवा निघायचा. म्हणजे काल आणि ठिकाणावरती बंदूक दिशावलंबून आहे. लक्षात घ्या,
खऱ्याचे बंदूक गावात चालेल, बॉर्डरवर नाही चालणार. बॉर्डरवर तोफ पाहिजे. कुठली? बोफोर्स तोफ पाहिजे. 156 पाहिजे. कारण पुढच्याकडे तेच आहे. पुढच्याला परस्पर सैन्याला विचार करा. पुढच्या सैन्याला जर संपवत असेल तर त्या प्रकारची आधुनिक हत्यारं पाहिजेत. पुढच्याकडे जे आहे तेच हत्यार, त्याच्या पलीकडे हत्यार अलीकडच्याकडे पाहिजे, तर पुढच्याला बाजूला करू शकतो. तसं 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 जर आपल्याचं वैरत्व घालत असेल, आपल्याचं पशुत्व घालत असेल, तर सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूच पाहिजे. कारण सद्गुरू ज्ञानासहित विज्ञान घेऊन हे सांगतो. जितका नाम आकाराचा प्रपंच आहे ना, तर सगळं विज्ञान आहे. आम्ही आता बघा एक बाबाजीच्या कर्णावरती याच्यावर विज्ञानच तुझत आलोय. विज्ञान तुझत आलोय, विज्ञान मानत आलोय. घरात जे 33 कोटी देव आहेत ना, तिथे सगळं विज्ञान आहे. तुम्ही त्याला विज्ञान कशावरून? त्याला त्याच्या मुळाशी बघा. सगळे देव कुठले देव नाहीत बा, खंडोबा, तुतीबा, यल्लमा, सगळे देव, सगळ्या देवाचे टाक टाक आहे. सगळे देव कशाचे? धातूचे. धातू कुठला आहे? पितळ. मग ते पितळ सुरुवातीला कुठे गावलं? मातीत गावलं. ती माती कुठे गावली? पृथ्वीच्या पोटात गावली. पृथ्वीच्या पोटात गावली. मग पृथ्वी काय आहे? पंचमहाभूत. पृथ्वी कुठनं निर्माण झाली? बघा मजा. सूर्यातून. विज्ञान सांगते पहिल्यांदा सूर्य होता, तेथून ग्रह निर्माण झाले की तुकडा बाजूला पडला, त्याचा पृथ्वी झाली. बघा आता आपल्या देवाऱ्यावरचा देव तो धातूच आहे. तो धातू आहे पितळ. पितळ आहे. पितळ पहिल्यांदा मित्राची माती असते, सोन्याची माती असते, पितळाची माती असते. ती माती ते पृथ्वी असते. पृथ्वी कुठे झाली? सूर्यापासून झाली. सूर्य कुठे झाला? ढगात पडला. म्या बोली विल्या वेणू बोले, म्या चाली विल्या सूर्य चाले, म्या हली विल्या प्राणो हले जो जगात चालिता. पर्वता बैसका न थंडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी धुते वावी आज्ञा माझी. ऐसा तो समर्थू कोणी जगाचा नातो, आणि गगना ऐसा साक्षी होतो तोही मीच. 9वा अध्याय करा. 9व्या अध्यायात मुळे मग मूळ देव कुठं आहे? तुम्ही म्हणत नाही निरंतर बाबा देवाला मानत नाही. तुम्ही ग्रंथ घेऊन या, बोट ठेवून सांगतो. तुम्ही ब्रह्म ज्याला म्हणता ना, देव ज्याला म्हणता ना, कल्पना देवाची तुमची. लक्षात घ्या, झिजणारा देवच नाही. शास्त्र सांगते देव झिजत नाही, देव भिजत नाही, देव अखंड आहे. देवाचा खंड होत नाही, देव वाऱ्यानं उडत नाही. शास्त्रात 4 प्रमाण, देवाला 4 प्रमाण वाचायची घेतली. शोधांती शस्त्राने नैनन धरती पावकांना चैन केली जाईल, तो पण सृष्टी ते मारुता. देव वाऱ्यानं उडत नाही, पाण्यानं भिजत नाही, शस्त्रानं तुटत नाही, अग्नीनं जळत नाही. तुम्ही जितकेही देव म्हणताना आकाराला, हे आकार या 4ही पश्चात बघा. या 4हींच्या प्रमाणाला जर खताला उतरले ना, तो देव आहे. तुम्ही म्हणताय म्हणून त्याला देव म्हणता येत नाही. असं म्हणणार. मी दुकान गाठलं किराणा मालाचं आणि वजन ताकद घेतली नाही, आणि पहिले गिरायक आले 1 किलो साखर द्या, तू वंदळ भरली ठीक आहे म्हणले 1 किलो. म्हणले महाराज साखरी कुठं आहे? बिन साखरीच आहे. बिन साखरीचं नाही म्हणले, साखरी पाहिजे 1 किलो काय कशावर नाही. म्हटलं घ्या की. म्हटलं महाराजावर विश्वास नाही का? महाराजावर विश्वास आहे पण साखरवर नाही म्हणजे. साखर 1 किलो कशावर ना? साखर 1 किलो द्यायचं तर वजन साखरीच पाहिजे. लक्षात घ्या. बिन वजन साखरीचं दुकान चालणार कसं? अबंड नाही, 1 किलो नाही, औषध नाही, अंदाजे द्यायला लागले. दिवाळी निघणार, 15 दिवसात दुकान बंद. शांत जाणार. मिळते किती पासून 4 आठवणी त्याच्यामध्ये चालू. देव पण तसं जर एक दुकान एका तागडीशिवाय चालत नाही, मग भक्ती आणि परमार्थ ज्ञानाशिवाय चालतं? चालेल. दिवाळी निघणार. म्हणून आपले प्रमाण पाहिजे. प्रमाणानं सिद्ध होणारा देव पाहिजे, आणि प्रमाणानं सिद्ध होणारा देव निरंतर झालाय. ज्या देवाची प्राप्ती झाली असताना मनुष्य देवत्वाला जातो, पशुत्व द्वैत निघून जातं, विकार लयाला जातात. सर्वांमध्ये एका परमात्म्याचं दर्शन होतं, चित्त शुद्ध होतं, भाव शुद्ध होतो. त्याची
देव जाणून खऱ्या देवाची सेवा घड. 700 श्लोक आहेत गीतेचे. गीता काढून बघा. कुठं म्हणलं नाही अर्जुना मला पूजणारा मला आवडतोय, दानधर्म करणारा आवडतो. आम्ही कल्पना केली देवाची. कुठं म्हणलं नाही व्रत वैकल्य करणारा तीर्थाला जाणारा मला आवडतं, नाही म्हणलं. 12वा अध्याय काढा. अदृष्टानाम सर्व भूतानां मैत्र करुणामय निर्मोह निरंकार समदुःखक्षमी संतुष्टम सततं विश्वात्मा दृढनिश्चय मयार्पित मनोवृत्ती मदभक्त समेती. अर्जुना जो मला जाणून सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी माझं दर्शन घेतो, मला पाहतोय. यो माम पश्यन्ति सर्वत्र सर्वत्र पश्यन्ति अशाहम न प्रणश्यामि सत्यमेव प्रणश्यति. मला सर्वांच्यात पाहतोय, सर्वांना माझ्यात पाहतोय. अशा भक्ताला मी लांब नाही, असा भक्त माझ्यापासून दूर नाही. हे कुठं प्रमाण तुम्ही लावणार? नुसतं गुरु केल्यानं नाही चालणार. हो शास्त्र प्रचिती आहे का? शास्त्र प्रचिती नको. जे पण चाललंय ना भक्ती म्हणून त्याला प्रचिती कुठे लावणार, त्याला प्रमाण कुठलं लावणार? तर माझं चाललंय मी म्हणतोय म्हणून बरोबर नाही. असं मी म्हणतोय ते बरोबर कशावरून? जसं काय केलं मला म्हणत तुम्ही म्हणताय तुला कशावरून? तर नाही मी म्हणतोय, तुम्ही म्हणतो म्हणते ना मला म्हणणार तो तुम्ही कोण म्हणणार आहे? त्याचं जर त्याची शंका निर्माण करत असेल 1 किलोची, इकडं अबंड 1 किलोचा आणि इकडं बाग 1 किलो नाही. 1 किलो तंतोतंत झाल्यावर त्याला बोलू नको म्हणायची पण गरज नाही. 1 किलो तंतोतंत झालं त्याचं तोंड आपोआप का सागरीत सांगत्या 1 किलो आहे का नाही. तसं शास्त्र सांगतंय परमार्थ भक्ती काय करेक्ट आहे. ते पण नाही, शास्त्र प्रसिद्धी पण नाही. अहो विचार करा, माणसानं सुईपासून फ्रीजपर्यंत म्हणजे धमकी घ्यायची कुठल्या कंपनीची घेऊ, त्याचं स्टॅम्पिंग असलं म्हणजे कुठलं असते कुठला सगळं जाणून घेते. वस्तू कुठली पण घेताना त्याला वॉरंटी किती आहे, गॅरंटी किती आहे, ते किंमत आहे सगळं चेक करते. एक सुई देखील घेत असताना विचारते रुपया त्याला द्यायला लागतोय. म्हणला महाराज त्याला नाक असतं तर बरं, त्याला छिद्र नसेल तर दुसरी सुई काही काम आहे. मग सुई देखील प्रपंचाची घेताना चांगलं तात्पडून घेतले. देव कधी तात्पडला? कधी तात्पडली? परमार्थ तात्पडला? गुरु तात्पडला? ठीक केलं नाही. संसार सगळं चेक करून घेतला. कुठलीही वस्तू अशी आणल्यावर संसाराचे डोळं थापून पृथ्वीची पेंडी 10 रुपये झाल्यावर 50 पेंड्या खालच्यावर वरच्या करतोय. विकणार म्हणतोय दादा हलवू नका माल मात्र होतोय. हे बस जास्त त्या घेणार म्हणजे 10 रुपयाची कोथमीर पण 50 पेंड्या खालीवर करून घेतलेले आहे. मग देव कधी खालीवर करून घेतला? परमार्थ कधी खालीवर करून घेतला? का घेतला नाही? अंधभक्त माहित नाही खालीवर करून घ्यायचं. म्हणून आज निरंतर बाबा सांगतोय शास्त्राला लावून घे देव. भक्ती शास्त्राला लावून घे, परमार्थ शास्त्राला लावून घे. नुसतं शास्त्र वाचत राहणार, नुसतं शास्त्र पुसत राहणार. म्हणून शास्त्र सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू येत नाही, देवाची कल्पना नाही. आणि एक सांगतो या भक्ती नाही ना, त्या भक्तीने कसलाही बदल होत नाही. होत शास्त्र त्याच्या जीवनात सद्गुरू आलाय, त्याचं जीवन परिवर्तन झाले. लक्षात घ्या. अहो माझ्या पोळ्यासारख्या त्या जीवनात नारद मुनी आले. विचार करा तेव्हा त्याचं जीवन परिवर्तन झालं. नुसतं जीवन परिवर्तन नाही. अहो त्यानं लिहिलं रामायण. राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं वाल्मिक ऋषीने. त्या लिहिल्याप्रमाणे परमात्म्यानं अवतार घेऊन वागून दाखवलं. एक मारकरी लक्षात घ्या हत्यारा देवाचं चरित्र लिहितोय आणि देव त्याप्रमाणे अवतार धारून वागतोय. एक मारकरी हत्यारा त्यानं आयुष्यभर मुलगी उडवल्या प्रपंचासाठी. एवढा हत्यारा एवढा पापी त्याचं 7 रांजण पाप भरलं. 7 रांजण पाप भरलं. अशा पापी माणसाकडून रामायण लिहिलं जाते आणि त्याप्रमाणे परमात्मा अवतार धारण करून वागतोय. हे सामर्थ्य सद्गुरूच आहे. जीवनात सद्गुरू आला, नारद मुनी आहे. इतिहास आहे. सत्य परमात्मा कुठला नाम म्हणले? त्याला नाम दिलं. कुणासाठी चाललंय म्हणजे प्रपंचासाठी चाललंय. जाऊन विचारायला
म्हणे 7 रंग भरल्या वाटकरी होत्यात का त्या गेला की धावत गेला म्हणजे विचारलं पत्नीला आईला सगळं विचारलं प्रत्येकानं सांगितलं आम्ही नाही आमचं त्यात वाटकरी आहे की आमच्याला जे पाप झाले त्यात नाही सदैव सांगतोय तुम्ही जोपर्यंत घरातल्या लोकांच्या गरजा पुरवताय तोपर्यंत तुमची गरज घरातल्यांना आहे तुम्ही गरजा पुरवायला बंद व्हा तुमची गरज नाही घरातल्या लोकांना हा संसार आहे संसार सेटलमेंट आहे तू कर रडल्यासारखं मी तर हसल्यासारखं ह्याला म्हणायचं संसार विचार करू आणि मग जेव्हा याचा छाती ठोक का घेणार नाही म्हटलं आयुष्यभर त्याच्यासाठी मूर्ती पाडलेली छाती ठोकपणे गेला जाताना नारद मुलींना काय म्हणतोय वा पडून जायचं म्हणजे विचार दिसतोय मला घरला पाठवून बांधून घाल म्हणजे मला अरे सत्य द्यायला हवे तुला पडलं तो कधी तर जीवाची भीती असती तर नारद जेव्हा कुऱ्हाड लावली ना नरड्याला नारद हसा लागले अरे काय करतोस म्हणले कुऱ्हाड ज्याला लावलायच ना म्हणले ते म्हणजे मरणारच आहे पण ते ज्याच्या सत्तेनं चाललंय त्याला कुऱ्हाड लावू नाही तर म्हणजे सुरा लाव काय फरक नाही म्हणजे जायचे म्हणे तेव्हा कदाचित नाही ना भूतवा भवितवान भविष्य तू शाश्वत पुराण हन्ने त्याने उद्या आयुष्यात वाल्याला असं गिराईक भेटलं नाही नुसतं वाल्याला बघून पाण्यात पाठ लागले प्रेमान बोला हा कुठला अंगाला ऐकायची चाचणी जीव सोडला ऐकायला वाल्याचं नाव ऐकून पण हे गिराईक वाल्याच्या जीवनात असो कुऱ्हाड लावल्या तरी नारद मुनी हसताय अरे कुठं कुऱ्हाड लावलाय हत्यार माझ्यावर चालत नाही बाबा तुझं हत्यार कुछ कामाचं नाही तुझं हत्यार नरडण धड वेगळं करेल पण हे नरडण धड कुणामुळे चिकटले चिकटवणारा जे आहे ना ते तुझ्या कुऱ्हाडीनं पण त्याचं तुकडं होते लक्षात ठेव मी आत्मा स्वयं काय म्हणजे पहिलं गिरायक असं घेत नाही म्हणजे मला म्हणजे कुऱ्हाड बाजूला ठेव मतलब की बात सुन हा म्हणजे काय चाललंय काय नाही म्हणजे तुझ्याकडे काय काय घे आता हे संत काय असणार संताकडं घे म्हणजे याची पया आणि म्हणजे हे एक म्हणजे वलकन आडवून टाकलेलं नाहीतर हे पितांबर काय पाहिजे म्हणजे आपलं बाल्या म्हणला ते नको गव्हाळ कुठं आहे तुझ्या अंगावर म्हणले काय सोनं देणं काही दिसत नाही नारद म्हणले अरे सोनं कोण घालतंय त्याच्या डोक्यात कधी आहे सोन्याचा मोह कुणाला आहे त्याच्या डोक्यात कधी आहे कारण कधी राहायचं ठिकाण सोनं आहे म्हणून ज्ञानावर दरोडा पडतोय का सोन्यावर दरोडा पडतोय प्रेमाने होता आणि म्हणजे आमच्याकडे या आभूषण काय कामाचं आहे हा गुरु शिष्याच्या दृष्टी माझी सोने माती हेच समान तुमचं एरवित झालं मज ते माती समान कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे जात तुका म्हणे नदही आत काय करत म्हणले तुकाराम महाराज म्हणले ते धन बघितलं महाराजांनी शिवाजी महाराजांनी पाठवून घेतलं धन हो म्हणजे राजे हे काय म्हणजे माती पाठवल्या सेनापती म्हणजे महाराज जरा डोळं पुसा माती नव अरे म्हणजे तुला सोनं मला माती आहे डोळं तेच आहे लक्षात घ्या पण डोळ्याच्या पाठीमागच वेगळं आहे हे आहे का आमच्याकडे सापडीत मग कुऱ्हाड लावली म्हणजे काय तुझ्याकडे सोनं आहे म्हणजे त्याचं काय कामच नाही मग काय पाहिजे मला धन पाहिजे मग प्रश्न केला शाश्वत पाहिजे का शाश्वत पाहिजे हा लक्षात घ्या संतांकडे कधी प्रपंच मागायचे कधीच मागायचं चुकून देखील गुरुकडे कधी प्रपंच मागायचं गुरुकडे प्रपंच मागणं म्हणजे आईकडे मुलांना इंगूळ खायला मागितलं सारख्या प्रेमाने बोला आई देईल का इंगूळ नाही देत प्रेमाने बोला मग म्हणजे काय पाहिजे धन पाहिजे म्हणजे मग म्हणजे बोल शाश्वत पाहिजे का शाश्वत पाहिजे
ते काय त्याला कुठलं काय शाश्वत आहे शाश्वत मुलगी मोडत आलेलं काय काय मालिके या किमती संकटाचे काय करतो अध्यात्म शब्दाचा तुम्ही सर्वात पाहिजे हे काय माहिती म्हणला मला घाबरलं पाहिजे हे काय म्हणजे कुणासाठी चाललंय काय म्हणजे गेला सांगितलं सगळं सातरांधन पापडले येताना लहान वजन कुणाला लहान वजन बांधून घातलं तू तोपर्यंत येणार त्याला 7 मुलींना बांधून घातलं त्या वाल्यानं पळून जाशील म्हणला तू आणि आला म्हणजे विचारलं काय झालं काय नाही म्हणले काय झालं म्हणले कोणी पाप घेईना मग म्हणजे तुम्ही काहीतरी गवाड घेऊन या पाप कसलं काय म्हणजे आधी तुमचं काय घेणार गौर चाले धंदा घेणं म्हणण्यात आला म्हणजे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतबा काळीचे कोणी नाही त्याला शक्तीहीन डोळे मिळते सोडून या पळती महाराज रांगा पोरे वर्ण म्हणाल्या म्हणून बैल पोरे लावलाय काटा काढून बघितला मी खरायचे सांगतो तुकारामाला म्हणला जेव्हा मी क्षीण होईल माझं सगळं चालायचं बंद होईल त्यावेळी घरातल्या जेवढ्या पत्नी मुलं मिळत ना सगळे सोडून पडणार आहे अहो कशाला साधं गोष्ट आहे ऍडमिट व्हा ऑपरेशन होऊ दे एखादा लई जवळचा बिस्किट पुढा घेऊन येतो बघायला त्याला म्हणा जरा जवळ बस की स्टूल कुठं आहे नक्की सांगितलं तर त्या बेडवरती कोण बसतात जाऊ तुमच्या राहू तिथे बसायचं बाजूला त्यांना बिस्किट पुढे आणलाय बुद्धीचा बदाम त्यात एक बिस्किट तुमच्या हाताने त्याला खायला माझ्या पुढं खावा म्हणा नाही घेणार हातात खाल्ले बघा नंतर विचार घालणार खाली जाऊन कुत्र्याला टाकणार तुमच्या हातात तुम्ही खाणार नाही कारण का तुम्ही पेशंट आहे एखादा केळाचा तुकडा जाताना तोडून ऍडमिट असताना बायकोला खायला द्या बघा खाते का जवळ राहिलो चुकून लक्षात घ्या काय निरंकारी बाबाची गरज आहे अरे गुरु अरे ऍडमिट व्हायला ऍडमिट जर कर्मधर्म करणं झालाच ना कोणता तो पाठवून तुझ्याशी एक महात्मा ऍडमिट आहे म्हणून सत्संगमध्ये करू दे काय रक्ताची माती नाही सापडली एक बघितलं मी गेल्या 2 वर्षापूर्वी झाला टायफॉइड झाला अतिशय जागृत झालं दत्ता महाराज आणि मला ऍडमिट केलं महापुरुषांनी ऍडमिट केलं घरातल्याने पण मिळतात आणि 7 दिवस मला सणाला लावले अंतकरणातून सांगतो मी माझ्या उद्या आयुष्यात जे खाल्लं नाही ते 7 दिवस मसाले भात आणि मन म्हणतोय अरे काय माझ्या नात्याच्या रक्ताची पुन्हा आहे केवळ माझ्या जीवनात निरंकारी बाबाला म्हणून एवढा मोठा मानव परिवार मिळाला ही देण आहे ही मिळकत आहे माझ्या जीवनातली अहो तुम्ही आहे ना हे माझ्या पत्नी आई मुलं प्रॉपर्टी नाही कारण ते सोडून जाणार आहे शेवट ठरणार आहे खरं कोण आहे मग म्हणून म्हणजे सद्गुरू येईल अंतिकामी आणि कशाचे काम नव्हे अवतार लेख माझे गुरु भक्ताला यमधर्माचे ते काम नव्हे हेच म्हणतो इथलं ज्ञान सद्गुरूची शरणांगती अंतिम क्षणाची शिदोरी आहे म्हणून दया करा कृपा करा सासू प्रचार नाही जागर करायला प्रचार कुठेही होतो सासू गुरु मी काय प्रचार माझा गुरु नुसतं येऊन गेला तरी प्रचार आहे अरे निरंकारी बाबाला बघितलं तरी लोक म्हणतात परमात्म्याचा होता प्रचार काय करणार आपल्या शब्दाने प्रचार नाही होणार जागर करायला दया करा एक करतो पुण्याचं गेला पुन्हा मुलांना आला मग सांगितलं बाबा अरे खोट्या द्रव्यासाठी आयुष्यभर मुंडके उडवलाय खोट्यासाठी सगळं करता आलाय आणि खोट्यासाठी करून 7 रांजण भरले कशाने पिटणार नाही क्षणाम आत्मान अनुसंधान कोटी पाप नाशना शास्त्र सांगते न विद्यते अन्य हा कोटी पुण्याचा शास्त्र काय सांगते एक क्षण सत्य जाणून एक क्षण जर तू ह्या परमात्म्याची समरस झाला क्षणाम आत्मान अनुसंधान कोटी पाप नाशना एक सेकंद जरी ह्या ईश्वराचे झालंच ना कोटी पाप जळून जाते वेदाचं प्रमाण
वाल्याप्रमाणे मग वाल्याप्रमाणे पुढे बसून तुला मी खरं धन देतो. वाड्याला पुढे बसवलं. गुरु काय करतो सासंगीची पहिल्यांदा त्याला शुद्ध करतो. वाळ जवळ घेतोय सासंगी म्हणजे दृष्टी निघालेले आपण आपली बैठली त्याला कुरवाडा पहिल्यांदा सासंगी डोक्यापासून पाठीपर्यंत सासंगी मूल निश्चित असल्यानंतर सासंगीची जेव्हा वर्षभर नाही येत आहे तेव्हा आई बघा जवळ घेऊन तिथे पापी घेऊन ते किती वयस्कर असलं तरी ती मूलच आहे तो. त्याला पंढरपूरला चाललो होतो आणि जुनी गाडी थांबली चहा पाण्याला पुन्हा चहा पाणी करून गाडी चढल्यावर एक म्हातारी म्हणजे बाबा म्हणजे कंडक्टर माझं मूल उचललं. आता आम्ही सगळ्यांची इष्टीत होतो आम्हाला म्हटलं नाचतो वाढीत चालू नाचतो असेल कंडक्टर वडाला म्हणजे बोलतात मुली मूल कुठे नाही छान म्हणजे बाबा इथेच चहा केली आणि झालं की चांगला 52-53 वर्षाचा माणूस आला की मग कंडक्टर म्हणला मूल हे काय म्हणजे मुलं आपलं कंडक्टर म्हणजे दाढी मला म्हातारी हे तू काय म्हणले माझं मी काय म्हणते माझं मूलच आहे छान तुम्ही कृपा दृष्टी मिळाले सद्गुरूला काय मूलच ठीक आहे. मग कुरवायला सासंगीजी हृदय शुद्ध केलं. शुद्ध केलं. आतलं जे मलिन होतं जे द्वैत होतं जे वैरत होतं जे पशु होतं हे पहिला काढलं. 7 रांजण भूत बसला नाही सद्गुरू 7 रांजण त्याच्यामुळे ते शुद्ध केले. लक्षात घ्या सद्गुरू काय करतोय. 7 रांजण कशामुळे झालं आतल्या अज्ञानानं झाली 7 रांजण आत गेलं ना बाहेरचा पद्धत एक लक्षात घ्या. भिंतीवर चित्र काढली भिंत बघा चित्र राहील का चित्राचं अधिष्ठान भिंत आहे तसं पापाचं अधिष्ठान अज्ञान आहे. अज्ञान करतात पापापात जातो सारखी आणि मग अरे म्हणजे बस तसं बोटानं दाखवून तुला हे अनुभव घेऊच्या मुला म्हणजे हा राम तेवढा अथरलाय काय करतो आयुष्यभर कुराला बघितलेले मुलगी उडलेलं बघितलेलं आजच्याला रक्त मास त्याला काय दिसते हो आपण काम केलंय राम शब्द दिला. लक्षात घ्या नामीला दाखवून नामीचं ज्ञान घेऊन नामीची जाणीव घेऊन नाव दिलं राम. पण आयुष्यभर तोडा फोडा मारा खाना आपल्या शब्द प्रचलित होते जमिनीवरती. राम वन म्हणताना म्हणजे ते जमतच नाही येतच नाही. म्हणजे पण तुला काय करायचंय म्हणजे मला मारा म्हणतोय म्हणजे ठीक आहे मरा म्हणजे मरा 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 जप केला वाढून सकलं आणि त्या मनाचं रूपांतर रामात झालं. कारण म्हणजे उलट्या नामे करला सद्गुरू जे देतो ना त्यात सामर्थ्य त्याचे सद्गुरूला उलट देतात पण साधनेनं सुलट झालं. ही सद्गुरूची लीला आहे. लक्षात घ्या लीला आहे सद्गुरूची. मग मराचा राम झालं आणि रामाचा वाल्मिक ऋषी झाला. वाड्या पुण्याचा वाल्मिक ऋषी झाला. नुसता ऋषी नाही झाला रामायण लिहिलं काव्य लिहिलं आणि त्या काव्याप्रमाणे प्रत्यक्ष परमेश्वराला येऊन सासंगीजी अवतार धारण करून वागावं लागले. हे सामर्थ्य फक्त सासंगीजी केवळ सद्गुरूच आहे. म्हणून सद्गुरू पाहिजे सासंगीजी. या दयाकडे कृपा करा सासंगीजी. गुरु आणि सद्गुरू म्हणलेलं आहे पैसा गुरु नसावा ज्याने अंतर पडे गेला. काय म्हणते दासबोध असा गुरु कधी करून देऊ नका जो देवाचा तुमच्या अंतर पाडतो. तुम्हाला जर कल्पनेला पुन्हा लावत असेल ना तर तो गुरु तुम्हाला तुमच्याकडे नेऊ शकत नाही नेऊ शकत असेल. जगाच्या पाठीवर सद्गुरू बघा कशा सद्गुरू कशाची अडचण नाही. त्याच्या परीक्षा सद्गुरू कधी हे शिष्य नाही आपणासारखे संकेत आहेत. तुम्ही जर हे सद्गुरू रूप केलं शिष्य नाही केलं तुम्ही सद्गुरू रूप कसं काही केलंय ते वरती प्रमाण आहे.
जर या गादीवरती आम्हाला सद्गुरू सुरूच केलं नसतं प्रमाण सगळ्यांना, तर या गादीवर एक निरंकारी बाबाचं बूट किंवा निरंकारी बाबाची प्रतिमा किंवा प्रत्यक्ष निरंकारी बाबाच बसायला पाहिजे. जगात कुठून जावा गुरु गादीवरती गुरु पादुका, गुरुची प्रतिमा, याचा प्रत्यक्ष गुरु बसतोय, शिष्य बसत नाही. इथं मात्र कुठलाही शिष्य बरोबर बसतो आणि प्रवचन करतो, त्याचं दर्शन समजून घेतलं जातं. याचा अर्थ तसा निरंकारी बाबाला भक्त बनवलंय, निरंकारी बाबाला शिष्य नाही बनवलंय, निरंकारी बाबाला आपला सारखं करून जो आपल्यासारखं करतो तो सद्गुरू. त्यामुळे त्याचा गुरु नसावा त्याने घेतले नाही माल पडला मला पेमेंट मला शेवटची मला वाटते शेवटची म्हणून काय भरपूर बोल टाकायला पाहिजे का या वर्षातली प्रेमाने बोला. या संस्थेची जातात एवढंच सांगतो तुम्हाला साधू संत करण्यामध्ये मला मिसरूट नव्हतं. तेव्हापासून ज्ञानशी बसतो घरात वडिलांचे 15पासून पांडुरंग देखील आजी आमचा छात्र ज्ञानशी शेवटी एवढी ज्ञानशी प्रेम शांत लक्षात घ्या. एवढं सगळं आता असं वाटतंय त्यांच्या जीवनात माझा निरंकारी बाबा असतात तर छातीवर काय ठेवायची आवश्यकता नव्हती. आणि मग 2001 साली बाबाजींच्या कारणावर आलो नाही. बाबाजींनी घेतलं म्हणलं काही येते काही साधूची सेवा ज्या देवी करतो हा अवतार तोच गुण गायली असे मोठे दयाचे अवधी हा माझ्या अवकाश आहे. दिवसभर नुसतं वाईंडिंग पैसे वजळले दिवसभर येऊन बघा काम आणि संध्याकाळी बाबा घात आहे का माझा प्रेमाने बोला. दिवसभर जवळे काय पेटले काय असते कुठं वाईंडिंग जळले कुठं वाईंडिंग पेटले आणि संध्याकाळी ओव्या नाही की सगळे माझ्या सद्गुरू बाबा हा देवाने आता गुरु हे सगळं करतो असं देखील मी केवळ निमित्त आहे असं देखील. सासंदेजी एवढं आठवलं वारकरी सासंदेजी वारकरी होतो आणि बाबाजी जीवनात आले आणि मग खरं ज्ञान मिळालं. मग खरे सासंदेजी खरा वारकरी झालो. 2 वारी करतोय सकाळी एकदा वारी दुपारी एकदा वारी संध्याकाळी वारी वेळ असेल त्या वारी सगळ्यात जायचं म्हणजे वारी पंढरपूरला जायचं म्हणजे वारी आणि हे काय आहे जेव्हा होते तेव्हा होते त्याची आठवण ही वारीच आहे. असं केली ही किमया माझ्या सद्गुरू बाबा देवाने केली. दया करा प्रवचन करतो 90 पासून व्यासपीठ चालू होत होतो जवळजवळ 97 पासून 97, 98, 99 3 वर्ष चालत वारी केली आणि तिथे पण सोहळा केला. असं सगळं केलं पण निरंकारी बाबा जीवनात आले. बाबा हाकेश महाराज 2001 साली आणि सासंदेजी हे ब्रह्म प्रकट केले. बघा ना जिथं जाते तिथं माझ्या संघ आहे. झोपत नाही खात नाही देत नाही येत नाही सासंदेजी काय ना बघा 24 तास घाणा पाहणार बघायचा हा आणि आपण सगळ्या ठिकाणी हजर आहे. कधी झोपल्याला बघितलं नाही, कधी डोळं मिटत नाही, हकल आहे. आम्ही झोपते झोपत नाही, आम्ही खातो हे खात नाही. किती सेवा करतो किती प्रेम करतोय. आपण झोपलो ना स्पर्श करतो ना माझं लेकरू आहे मला जाणतोय माझा संत आहे हे कुणामुळे आहे साकारामुळे आहे. सेवा निराकार करतोय साकारामुळे. साकार नसता काय घेतो आम्हाला जाऊन करतोय मुंबईकडे घेतो आणि प्रवचन झालं तिथे एक गाव सगळे गाव अध्यात्म गाव म्हणतो 2 मिनिटे घेतो विषय प्रेमाने बोला. आता इथला पुढच्या वर्षी महाराज असं गाव प्रेमाने बोला आणि मग आता पावसाळा लागणार आता काढा पण लागला 2 मिनिटं घेतो आणि मग आपण तिकडं शाळेत गेला तर ज्ञानेश्वरचा गोळा झोय बाबाजी बसले आणि अनेक ग्रंथ वाचले म्हणजे महाराज काय पाठांतर घेऊन संगीत बाबाजींनी त्याच्यावर बोला. मग म्हणजे हे काय म्हणजे काय खूप म्हणजे तुम्ही आता वाचायला ज्ञानाला बसा सत्य जाणून घ्या आणि तुमचा एवढा अभ्यास आहे तुम्ही ज्ञानाला बसले तरी चालतंय. म्हणजे ते ठिकाणी वस्तू सुरू करतो म्हणजे कुठं सायंत्र म्हणलं अहो आम्ही तर पडले म्हणजे
या की म्हटलं तेव्हा मंगळवारी या म्हणजे तुमच्या गावातून म्हटलं मोठी सगळं या गाव या म्हटलं मंगळवारी आणि 1.5-2 महिन्यानंतर फोन आला की मला त्यांचा म्हणजे म्हणत आम्ही आज 2-3 जण मिळून या लागले आमच्या गणपती पेठला या म्हणत आले की मग पत्ता देतात आले मग म्हणून बोलले आणि शिवाजाला विचारलं ते म्हणजे भांडवले म्हणजे आमच्याकडून ते शिवाजाला सांगितलं म्हणजे थोडं जावा थोडं म्हणजे रियाक आहे तिथं म्हणजे चपला ठेवायचं म्हणजे तिथं म्हणजे चपला ठेवायचं चपला ठेवलं म्हणजे ते चिवतून तेवढं बघायचं चपला सगळं ठेवते म्हणजे माणूस पुढं पुढं आले आणि रॅक जाऊन चप्पल चप्पल ठेवली चपला ठेवतो पहिला चेक केलं तोच माणूस जवळ आली अहो पांढरं कुठं म्हणजे तुमच्या अंगावरचं आमच्या गावात पांढरं घातलं म्हणजे कपडे खाकी म्हणजे जे काय म्हणजे असं कसं काय आमच्या गावात पांढरं तुमच्या आणि तुझं खाकी म्हणजे बघा सेवा झाला आहे म्हणजे तुमच्या गावात म्हणजे प्रवचन होतं म्हणून पांढरं आता तुमची सेवा म्हणून खाकी म्हणजे आमच्या गावात म्हणजे त्यावेळेस पांढरं इथं खाकी आणि आमच्या गावात प्रवचन करतोय इथं सांभाळत आहे म्हणजे तुमच्यात काही वेगळंच आहे म्हणजे हे निरंकार मिशन काय म्हणजे तुमच्याकडे वर असून प्रवचन करतो तुमची चपला सांभाळते काय म्हणणार आमच्या खाली वर काही नाही सगळे घेतच आहे मुळात आमच्या बरोबर भेट ठेवणार आहे भेट ठेवणार बाबाजी बसले असते गाडीवरती ठेवलं असते प्रतिमा ठेवली असती म्हणजे भेट नाही म्हणलं त्याची वर खाली असतात म्हणलं आमचं असं नाही निरंकार बाबाजी खालीवर काय नाही म्हटलं तुमच्या मागं असतं आमच्यात म्हणलं असं नाही मग आमच्यात असं आहे इथला वर गेला की खालचा वर वरचा वर गेला की खालचा वर मी म्हणलं आमचं खालचा वर वर येत जात असते म्हणलं वरती खाली असेल खालचा वर असते यासाठी ही माझ्या सद्गुरूची लीला आहे एकाने मला प्रश्न केला रामाची लीला कृष्णाची लीला निरंकार बाबाची लीला काय रामाची लीला आहे राजक्रीडे सगळ्या गोष्टी करू कृष्ण असायचं जेवढ्या गोष्टी तेवढ्या कृष्ण रामाची लीला आहे पाला खाऊन निर्बुद्धीत नाकडं पाला खाऊन जगणारी ज्यांना बाण कसं भरायचं माहित नाही गदा कशी भरायची माहित नाही असं चंचल असलेली अतिशय चंचल आणि निर्बुद्धीत असलेली माकडं अशा माकडांचं करून सार्वभौम राजा रावण त्याकडे शस्त्र मायावी विद्या होत्या सगळं काय होतं एवढं पराक्रमीचं धन होतं एवढं सगळं असणाऱ्या राजाला एक माकडांकडून देखील यांची मुले राणीच्या पाणी खायला नेवते गेले लंकेश्वरात रानाचे निर्बुद्धिक माकडं त्यांना काही ज्ञान नाही अशा माकडाला घेऊन एकट्या प्रभू रामचंद्रांना अशा माकडांच्या सार्वभौम रावणाचा पराभव केला ही रामाची लीला आहे कृष्णाची लीला ऐकली आता निरंकार बाबाची लीला माझ्या डोळ्यात पुढे 18 पुढे जाती गेलं जातीचा कुळाचा आणि विधवात्याचा अहंकार काढून एका लाईनीत बसवलं बघा ना मागेला मागे लावून बसवायचं काय आठवत्या जात आठवत्या कुळ आठवते लिंग आठवते काय आठवत ही माझ्या निरंकार बाबाची लीला आहे आणि काय सांगू माणसाचा देव बनवतो माझा सद्गुरू देव जे तुझं कामाचा पण देव